नमस्कार. इमारत पुनर्बांधणीमध्ये मालमत्ता पत्रकावर मालकी हक्काचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. सोसायटी डेव्हलप झाली, सभासदांनी त्याच्यात घरं घेतली, गृहनिर्माण संस्थाही निर्माण झाली, सोसायटी चालत सुद्धा आहे आणि आता ती जुनी झाली आणि तिचं रिडेव्हलपमेंटची वेळ सुद्धा आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण जमिनीचा किंवा आपल्या सोसायटीचा रिडेव्हलपमेंट प्रोसेसला जातो त्यावेळेस मालमत्ता पत्रकावर मूळ मालकाचंच नाव असतं किंवा जुन्या डेव्हलपरनी आपल्याला जागा ही कन्व्हिन्स करून दिलेली नसते. अशा परिस्थितीमध्ये सहकार्याच्या भूमिकेत जर डेव्हलपरनी आपल्याला कन्व्हिन्स करून दिलं तर प्रश्न मिटतो. पण जर ती सुविधा आपल्याला उपलब्ध नाही झाली तर आपल्याला डीम कन्व्हिन्स करून त्या मालमत्ता पत्रकाच्या अधिकारामध्ये सोसायटीचं नाव घ्यायला लागतं. यास आपण डीम कन्व्हिन्स असं म्हणतो आणि त्यानंतर सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होते. जर आपल्या सोसायट्यांच्या अशा काही समस्या असतील तर आपण आम्हाला संपर्क करा. आम्ही त्याच्यात आपल्याला निश्चितच मदत करू, सहकार्य करू. धन्यवाद. मालमत्ता संपर्क सेवा आणि समन्वय तुमचं आमचं सर्वांचं एकच नाव विश्वासाचं. सातबारा सर्व्हिसेस.